पोलिसांनी त्याला जी नोटीस सर्व्ह केलेली आहे ती नोटीस सर्व्ह करत असताना अर्थातच कायद्यानुसार त्याला प्रोटेक्शन हे दिलं जाईल। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वादानं राज्यात उग्र रूप धारण केलंय। यावरून विरोधक सत्ताधारी आमनेसामने आलेत। यावरून सत्ताधाऱ्यांनी तर कुणाल कामराला शिक्षा व्हावी अशी मागणी लावून धरली आहे, तर शिवसेनेकडून कुणाल कामराला धमक्या दिल्या जात आहेत। अशातच आता कुणाल कामरानं समोर यावं, आम्ही त्याला संरक्षण देऊ असं वक्तव्य चक्क शिंदेंच्या शिवसेनेतील एका मंत्र्यानं केलंय। त्यामुळे सध्या तोडफोड आणि धमकी देणारी शिवसेना संरक्षण देणार यावर अनेकांना विश्वास बसत नाहीये। त्यामुळे चर्चा रंगली आहे। कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्यावर आधी एक गाणं आणि तोडफोडीनंतर पुन्हा दुसरं गाणं करून वाद वाढवलाय। त्यामुळे शिवसेना नेत्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्याचे शो होऊ देणार नाही असा पवित्रा घेतलाय। यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील टीका करत सध्या जे राज्यात सुरू आहे ते योग्य नसल्याचं म्हटलंय। दरम्यान या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। कुणाल कामराही नडण्याच्या मूडमध्ये दिसतोय। अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं भाष्य केलंय। कदम यांनी कुणाल कामरावर जोरदार टीका करताना तो सध्या येथे नसून तमिळनाडूत आहे हे एका संभाषणावरून समोर येतंय, तर त्यानं याच्या आधीही वारंवार सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्यांचा अपमान केलाय। तो अशी वक्तव्य वारंवार करत असून याआधीही एका गाण्यातून त्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं। आता तर सरकारची खिल्ली उडवणारं गाणं समोर आलंय। त्यामुळे त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी असा दावा कदम यांनी केलाय। तर कामरा यानं चौकशीला सहकार्य करावं, त्याला पोलिसांनी कायद्यानुसार नोटीस बजावली आहे। कायद्यानुसार त्याला संरक्षण दिलं जाईल, त्यांना चौकशीला सहकार्य करावं असं आश्वासन कदम यांनी दिलं असून शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचं आपण समर्थन करत नसल्याचंही कदम यांनी म्हटलंय। तर दोष फक्त शिवसैनिकांचा नसून टाळी एका हातानं वाजत नाही असंही त्यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।